क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने वर्षातून 2दा टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने वर्षातून 2दा टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय हा तुर्तास केवळ 2 वर्षासाठीच असणार आहे। यामुळे येत्या 2 वर्षात 4 टीईटी परीक्षा होणार आहेत, अशी माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली। सर्वोच्च न्यायालयाने सर्व आस्थापनातील कार्यरत इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे। न्यायालयाच्या निकालानुसार 5 वर्ष सेवा शिल्लक राहिलेल्या शिक्षकांनाच टीईटी परीक्षेतून वगळले आहे। त्या व्यतिरिक्त सर्व शिक्षकांना ही परीक्षा अनिवार्य असणार आहे। सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षाची मुदत दिली आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेतर्फे एका वर्षात 2 अशा 2 वर्षात 4 टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहेत, जेणेकरून या परीक्षांच्या माध्यमातून अधिकाधिक शिक्षक टीईटी परीक्षा देऊ शकतील। अशा उद्देशाने परीक्षा वर्षातून 2दा होणार आहे। 2025 मधील टीईटी परीक्षा रविवारी दिनांक 23 रोजी होणार आहे। त्यानंतर पुढील परीक्षा 6 महिन्यांनी होणार आहे। त्यानुसार 2026 मधील पहिली परीक्षा मे-जून मध्ये घेण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे, असेही डॉ. बेडसे यांनी सांगितले। गैरप्रकार रोखण्यासाठी यंत्रणा टीईटी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आता परीक्षार्थींना आधार कार्डाशी जोडले जाणार आहे। परीक्षार्थींच्या आधार कार्डाचे प्रमाणीकरण करून विद्यार्थ्यांची पडताळणी करण्यात येणार आहे। या दृष्टीने यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आगामी वर्षात होणाऱ्या टीईटी परीक्षेपासून आधार कार्डच्या सहाय्याने विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करणारी यंत्रणा कार्यान्वित होणार आहे, असे डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सांगितले। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।